देत नाही. जरा थोडासा वेळ दिला निश्चितपणानं आपल्याला शेतामध्ये काय चालले त्याची आपल्याला माहिती मिळते. पूर्णपणे आपण लेबरवर काही वेळा अवलंबून असतो. तसं न करता आपण जे आता साहेब आपल्याला हे देणार आहे म्हणजे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस म्हणतात, म्हणजे कशा पद्धतीनं आणि कधी खतं आपल्याला करायची, कोणत्या स्टेजला करायची, फवारणी कधी करायची, असं मला वाटतं. मला खरं काही कार्यक्रम नाही, आमची मीटिंग आहे 12:30 वाजता म्हणून मला सुरुवातीला बोलावं लागलं. तर मला तज्ञांची व्याख्यानं ऐकायची होती. आमच्याही नॉलेजमध्ये पुन्हा भर पडते. आम्ही जरी शेतकरी असलो तरी आम्हाला सातत्याने वेगवेगळ्या विभागावर राज्य बँक नाबार्ड बरोबर चर्चा करावी लागते. त्यामुळे जेवढं तुमच्या अधिकाऱ्याचं नॉलेज अपडेट होत राहतं त्याप्रमाणे मला सुद्धा सजेस्ट करता येतात. आणि सातारा जिल्हा बँकेने घेतलेली धोरणं राज्य पातळीवर राबवली जातात ती अभिमानाने नम्रपणे सांगतो. मध्यंतरी आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि आम्ही दादा डॉक्टर बाबांना घेऊन आता हे तर पोराचा विषय नसता, कर्ज माफीचा कर्ज माफी ठीक आहे, शासनाने दिली पाहिजे आपल्याला. पण आम्ही साहेबांना सांगितलं मुख्यमंत्र्यांची भूमिका अशी होती की थकबाकीदारांना दिलासा देत असताना जे रेग्युलर परतफेड करतात, जे उत्पादन वाढ घेतात त्या लोकांना विशेष असं त्यांनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं. त्यामुळं शासन कर्जमाफी करेल न करेल आपण आपलं काम करायचं, उत्पादन वाढ घ्यायची, सांगितली कारखान्याकडून वेळेत पैसे मिळतात आणि वेळेत त्याचं परतफेड करा म्हणून मी या निमित्ताने सांगतो. आणि आज हे दिवस सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. तज्ञ मंडळींना खूप चांगलं नॉलेज आहे, प्रॅक्टिकल नॉलेज आहे. आणि मला वाटतं तज्ञांचं मार्गदर्शन करण्यावर आपल्याला जर काही शंका असतील तुम्ही जरूर त्यांना विचारा. आणि बँकेच्या दृष्टीने जर आपल्याला काय काय विचारायचं असेल तेही आपण विचारू शकता. मला वाटतं अधिक न बोलता आता तुमच्या 2-3 तासाच्या कार्यक्रमाला सातारा जिल्हा बँकेच्या वतीनं मी आपल्याला शुभेच्छा देतो. आणि आमच्या वेगवेगळ्या योजनांचा सर्व सोसायटीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणात फायदा घ्यावा एवढं मी आव्हान करतो. सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो. जय हिंद, जय सर. धन्यवाद साहेब. थोड्याच वेळामध्ये साहेबांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचं शेतकऱ्यांच्या संबंधित असणारं धोरण अतिशय कमी वेळामध्ये त्यांनी या ठिकाणी त्याचं विवेचन केलं. याच्यानंतर या ठिकाणी एक सत्कारमूर्ती श्री विवेक वोयटे, मृदाशास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञान AI तज्ज्ञ श्री कृषी विज्ञान केंद्र बारामती यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आपले कारखान्याचे चेअरमन सन्माननीय साळुंखे नाना यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विवेक वोयटे सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. धन्यवाद. या ठिकाणी संतोष वासुदेव याच्यानंतर आपल्या